नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील महालखेडा येथे 6 ते 7 ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। येथील बाळासाहेब नामदेव शेळके यांच्या कांदा चाळीवर भाबूळ पडून 8 ट्रॅक्टर कांदा भिजला, तर दत्त खांडेकर यांच्या कौलारू घरावर कडुलिंब पडून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे। सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही। राजू खांडेकर यांच्या शेतामध्ये जनावरांच्या शेडवर लिंबाचे झाड पडून 4 मेंढ्या आणि 2 शेळ्या जखमी झाल्या। देवराम खांडेकर यांचे शेड वाऱ्याने उडून गेले। दत्तात्रय शेळके यांच्या कांदा चाळीच्या वादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। सरपंच पुंडलिक खोंडे, शिवाजी खांडेकर, विलास नागरे, विकास दुनबळे, सोपान पवार, दत्तात्रय खांडेकर, ज्ञानेश्वर खांडेकर, अविनाश पारखे, पप्पू लुटे, अमोल नागरे यांनी नुकसानीची पाहणी करत पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। येथीलच श्रीराम गीते यांच्या शेतामध्ये विजेच्या पोलवर झाड पडल्याने वीज तारा तुटल्या। चिचोंडी खुर्द येथील ज्ञानेश्वर शिंदे यांच्या घराचे काम सुरू असल्याने वादळी पावसामध्ये वरील मजल्याच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले आहे। तर राहुल गोसावी यांच्या शेतामध्ये वीज पोल वाकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे। नागडे येथील किसनराव खराटे यांची 35 गुंठे दोडके बाग जमीनदोस्त झाल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। दरम्यान येवला तालुक्यातील नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी येवला तालुक्यातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला तालुका। धन्यवाद। या ठिकाणी राजेंद्र तुळशीराम खांडेकर एक मजूर वर्गातला शेतकरी आहे आणि त्याचा व्यवसाय शेळी पालन आणि मेंढी पालन आहे। कालच्या वादळी पावसाने या राजाभाऊचं आणि गोविंदचं नुकसान झालं। 2-3 मेंढ्या जखमी आहेत। त्यांनी सकाळी प्रथम उपचारासाठी इथले स्थानिक डॉक्टर बोलवले होते आणि मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो आपल्या S24 चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून की या तुटपुंजा शेतकऱ्याला, बळीराजाला कशी मदतीचा हात होईल हे शासनाने बघावं।